काम आहे आणि तीर्थक्षेत्र तीर्थक्षेत्र विकासाचं जे काम आहे ते 1800 कोटी ते बाहेरचं आहे. नेमकं तुमचं जीर्णोद्धाराच्या कामाला माझा विकासाला कधी विरोध नाही, असणारही नाही. पण जे ऐतिहासिक संदर्भ असलेली दगड आहेत ती दगड नाही आहेत. तो महाराष्ट्राचा बोलका इतिहास आहे. ज्या दगडांनी शिवाजी महाराजांना बघितलं, ज्या दगडांनी अहिल्याबाई होळकरांना बघितलं, ज्या दगडांनी निंबाळकरांना बघितलं, त्या दगडांना हलवणारे हे कोण राजे? ज्या दरवाजातनं शिवाजी महाराज आले, ज्या पायऱ्यांवरनं ते खाली उतरले, वरती गेले, त्या पायऱ्या काढून टाकायच्या. हे आम्हाला मान्यच नाही. उद्या म्हणते रायगड हलवा, रायगडला भेगा गेल्या, रायगड तोडून टाका, नवीन रायगड बांधा. नाही चालत असं. तिथे श्रद्धा आहे आमची. करण्यामागे उद्देश काय वाटतो? भूमिका काय असणार? आम्ही या मंदिराच्या बांधकामाला, सौंदर्यीकरणाला आमचा विरोध नाही. आजूबाजूच करा, काय 2000, 3000, 4000 कोटी रुपये आणा, पण स्थानिकांचा विरोध आहे. स्थानिक जनभावना भयंकर आहे. त्याच्या विरोधात त्या उफाळून वरती आल्या आहेत. मला काय स्वप्नात देवी नाही आली. मला इथल्या स्थानिक पुजाऱ्यांचेही फोन आले की साहेब आपण जाहीर, मी यांना विचारून भूमिका घेतलेली नाही. मी एकाही पुजाऱ्याशी बोललेलो नाही. मी स्वतःहून भूमिका घेतली. अष्टभुजा मूर्ती असावी का द्विभुजा असावी असा एक वाद सुरू आहे. तुळजाभवानी मातेचा देखावा जो आहे भवानी तलवार अलंकाराचा, माझं म्हणणं असं आहे, जे तुम्हाला करायचे तुम्ही काही करा, देवीच्या गाभाऱ्याला हात लावायचा नाही. गाभाऱ्याला ऐतिहासिक पौराणिक श्रद्धेचा संबंध आहे. हजारो भक्तांची माती तिथे टेकलेली आहेत. तो प्रत्येक दगड पूजनीय आहे. त्या पूजनीय दगडाला हात लावायचा नाही. चला.